हॅलो विद्यार्थी मित्र, आज आपल्याला इयत्ता 12वी मधील अकाउंट या विषयातील सेकंड चॅप्टर जे आहे, ज्याचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, त्याचा आपल्याला अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून करायचा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण तसंही हा जो काही चॅप्टर आहे या चॅप्टर विषयी अभ्यासाला सुरुवात केली होती. त्याच्याविषयी जो काही आपण पहिला व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सर्वात प्रथम व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅप्टरचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. कन्सर्न म्हणजेच काय? संस्था. अशा संस्थांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे की ज्या संस्था काय करत असतात, सेवा देण्यासाठी त्यांचं कार्य करत असतात. म्हणजेच काय, या ज्या काही संस्था आहेत, कन्सर्न आहेत, यांचा उद्देश नफा कमवणे नसून तर काय असतो? सेवा देणे हा या संस्थेचा उद्देश असतो. आणि त्यांची जी काही अकाउंटिंग आहे ती आपल्याला या चॅप्टरच्या माध्यमातून कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात ते आपल्याला पाहिजे. मागच्या तासाला आपण इंट्रोडक्शन, जे काही मागचा आपला जो काही व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलं होतं. त्याच्यानंतर मिनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आणि फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, हे 3 भागामध्ये आपण थोडक्यात माहिती घेतली होती. आता यामध्ये आपण मागच्या तासाला पाहिलं होतं की ऑर्गनायझेशनचे 2 प्रकार असतात. एक असते ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आणि एक असते नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन ह्या काय असतात तर प्रोडक्शनच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी असेल, म्हणजे वस्तू निर्मिती करणे, सेवांची निर्मिती करणे आणि ते विकणे, त्याच्यावर नफा कमवणे, या ऍक्टिव्हिटीमध्ये ज्या काही व्यावसायिक संस्था आहेत, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहेत, ते काय असतात? गुंतलेले असतात. तर दुसरा एक भाग असतो नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. या ऑर्गनायझेशन काय करत असतात तर लोकांना सेवा देण्याच्या उद्देशाने यांची स्थापना केली जात असते. मग त्यामध्ये कोणकोणत्या संस्थांची समावेश होत असतो तर मागच्या तासाला आपण पाहिलं होतं की ज्या काही स्पोर्ट क्लब आहेत, चॅरिटेबल हॉस्पिटल आहे, स्कूल आहे, कॉलेजेस आहे, युनिव्हर्सिटी आहे, ट्रेड युनिट आहेत, त्याच्यानंतर चेंबर्स ऑफ कॉमर्स असेल, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन असेल, ट्रस्ट असेल, सोशल वेलफेअर असोसिएशन असेल, त्याच्यानंतर रिलिजन कन्सर्न असेल, लायब्ररी असेल, अशा ज्या काही संस्था असतात की ज्यांचा उद्देश हा काय असतो? सेवा देणे. आता बघा, स्पोर्ट क्लब जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रातील जे काही पुणे जिल्हा आहे, पुणे सिटी आहे, त्या पुणे सिटीमध्ये एक डेक्कन जिमखाना नावाचं एक ठिकाण आहे, प्रसिद्ध आहे. त्या डेक्कन जिमखान्याचा जो काही उद्देश आहे हा नफा कमवणे नाही, तर चांगले जे काही आपल्या ग्रामीण भागातील, आपल्या शहरी भागातील, आपल्या महाराष्ट्रातील जे काही तळागाळातील जे काही चांगले जे काही स्पोर्टचे जे काही प्लेयर आहेत त्या प्लेयरला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्याकडनं चांगलं कार्य घडून घेणे, म्हणजे चांगले जे काही स्पोर्ट्समॅन आहेत ते घडवण्याच्या उद्देशाने डेक्कन जिमखान्याची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आपल्याला पाहता येईल महाराष्ट्र मंडळ पुणे. याच्या माध्यमातून जो काही आपला पारंपरिक खेळ आहे मल्लखांब, मल्लखांबमधील जे काही चांगले प्लेयर आहेत त्यांना घडवण्याच्या उद्देशाने या मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पारसी जिमखाना मुंबईचा, पारसी समाजातील किंवा पारसी धर्मातील जे काही तरुण तरुणी आहेत, जे चांगले स्पोर्ट्सचे ज्यांच्या अंगी गुण आहेत, असे जे काही प्लेयर असतील यांच्या प्रगतीसाठी या काय करत असतात? स्पोर्ट क्लब कार्य करत असतात. त्याच्यानंतर चॅरिटेबल हॉस्पिटल, टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई, यामध्ये जे काही कॅन्सरचे जे काही किंवा विविध प्रकारचे जे काही आजार असतील त्यांच्यावरती कमी दरामध्ये त्या ठिकाणी उपचार केला जात असतो. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील एक जे काही धार्मिक स्थळ आहे शिर्डी म्हणून, शिर्डीला पण एक शिर्डी संस्थांचं स्वतःचं काय आहे, एक हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा गरीब फॅमिली असेल, त्याच्यानंतर थोडी ज्यांची बरी परिस्थिती आहे, असे कमी जास्त प्रमाणामध्ये किंवा फ्रीमध्ये त्या ठिकाणी जे काही आजारावरती उपचार केले जात असतात, शस्त्रक्रिया केली जात असते. म्हणजेच काय, जे काही स्पोर्ट क्लब असेल, चॅरिटेबल हॉस्पिटल आहे, यांची स्थापना कशासाठी झालेली आहे तर लोकांना सेवा देण्यासाठी आणि संस्कृती टिकवण्यासाठी. अशा ज्या काही संस्था आहेत, कन्सर्न आहेत, त्यांचं आपल्याला या चॅप्टरच्या माध्यमातून काय करायचं आहे? आपल्याला अकाउंटिंग करायचं आहे. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आज आपल्याला पाहायचं आहे डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. ज्या काही प्रॉफिट कमवणाऱ्या ज्या काही कंपन्या असतील, संस्था असेल, आणि ज्या काही प्रॉफिट न कमवणाऱ्या ज्या काही ऑर्गनायझेशन, संस्था असेल,
यांच्यातील आपल्याला फरक पाहायचा आहे. पहिला फरक दिलेला आपल्याला प्रायमरी ऑब्जेक्ट, त्याचा उद्देश काय. प्रॉफिट ऑर्गनायझेशन, द प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ सच ऑर्गनायझेशन इज टू अर्न प्रॉफिट. या ज्या काही प्रॉफिट ऑर्गनायझेशन असतात, ज्या ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीमध्ये गुंतलेले असतात, ज्याला आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणतो, अशा ज्या काही संस्था असतील, कंपन्या असतील, यांचा उद्देश काय असतो तर नफा कमवणे असतो. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, द प्रायमरी ऑब्जेक्ट देअर ऑर्गनायझेशन इज टू प्रोव्हाइड सर्व्हिस. चांगल्या प्रतीची सेवा देण्यासाठी या ज्या काही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असतात, ऑर्गनायझेशन असतात, हे काय करत असतात, कार्य करत असतात. म्हणजे यांचा उद्देश काय आहे, जनतेला सेवा देणे. यांचा उद्देश काय आहे, नफा कमवणे. प्रिपेअर ऑफ ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट ऑर्गनायझेशन प्रिपेअर ट्रायल बॅलन्स, आपलं ट्रायल बॅलन्स तयार करत असतात. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स, ह्या ट्रायल बॅलन्स तयार करत नाहीत, तर त्याच्या बदल्यात हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार करत असतात. अकाउंटिंग स्टेटमेंट्स, प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचा समावेश होत असतो. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीटचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो. नेट रिझल्ट, प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये जर आपल्याला नफा झाला, म्हणजे आपला खर्च कमी झाला आणि इन्कम जास्त झालं, तर आपल्याला नेट प्रॉफिट मिळत असतो. किंवा आपल्याला इन्कम कमी झालं आणि खर्च जास्त झाला, तर त्या ठिकाणी आपल्याला नेट लॉस हा सहन करावा लागत असतो. या ठिकाणी मात्र नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये आपल्याला जर समजा जास्तची रक्कम शिल्लक राहिली, आता संस्थेमध्ये सुद्धा पैशाचे व्यवहार होत असतात, कारण संस्था ही पैशाशिवाय चालू शकत नाही. जरी समजा ही समाजसेवी संस्था असली, तरी मात्र पैशाशिवाय कोणताही व्यवहार, कोणतीही संस्था, कोणतंही मंडळ हे कार्य करू शकत नाही. मग यांचं इन्कम काय असतं, जे काही आपलं वर्गणी असेल, डोनेशन असेल, दान केलेली रक्कम असेल, ही सगळी संस्थेमध्ये जमा होत असते आणि संस्था काय करत असते, एनजीओ काय करत असतो, तर त्या पद्धतीने तो पैसा खर्च करत असते. मग त्याच्यामध्ये वर्षभरामध्ये आलेली देणगी असेल, त्याच्यानंतर वर्षभरामध्ये आलेलं जे काही सबस्क्रिप्शन, वर्गणी म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये सबस्क्रिप्शन असं म्हणतात, किंवा डोनेशन असेल, लोकांनी अमाऊंट त्यांना दान केलेली असेल आणि खर्च जर कमी झालेला असेल, तर त्यालाच, त्या फरकालाच काय म्हटलं जातं, सरप्लस असं म्हटलं जातं. आणि जर समजा वर्गणी, सबस्क्रिप्शन, डोनेशन एखाद्या वर्षामध्ये कमी असेल आणि संस्थेला जर समजा त्याच्यापेक्षा जास्त खर्च झाला असेल, तर डेपिशिएट म्हणजे काय, त्या ठिकाणी संस्थेला तूट आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय, तर या ठिकाणी प्रॉफिट ऑर्गनायझेशनला प्रॉफिट झाला तर तो नेट प्रॉफिट असतो. आणि जर समजा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये जास्तची रक्कम असेल, त्याला सरप्लस असं म्हणतात. जर समजा प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये लॉस झाला, तर त्याला नेट लॉस असं म्हटलं जातं. आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये जर समजा अमाऊंट कमी पडली, तूट निर्माण झाली, तर त्याला डेपिशिएट असं म्हणतात. त्याच्यानंतर ओनर्स फंड, कॅपिटल फंड. प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये कॅपिटल फंड मध्ये कोणते घटक त्यामध्ये इन्क्लूड असतात, तर इन्व्हेस्टमेंट कॅपिटल प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस. त्याच पद्धतीने नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये कॅपिटल फंड रिप्रेझेंट अक्युमुलेटेड अमाऊंट ऑफ सरप्लस, सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी, डोनेशन अँड सरप्लस ॲज शो बाय इन्कम अँड एक्सपेंडिचर. म्हणजेच काय, तर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये जे काही कॅपिटल असेल, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, तर कॅपिटल प्लस रिझर्व्ह फंड प्लस सरप्लस. तर नॉट फॉर ऑर्गनायझेशन मध्ये जो काही कॅपिटल फंड असेल, त्या कॅपिटल फंड मध्ये सरप्लस असेल, सबस्क्रिप्शन असेल, डोनेशन असेल, सरप्लस असेल, याचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने आपण या चार्टच्या माध्यमातून फरक समजून घेतला. पुढे आपल्याला नीड्स फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स अँड प्रिपेअर ऑफ फायनल अकाउंट. ज्या काही आपला नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, यांचं अकाउंट आपल्याला मेंटेन का करावं लागतं, का त्याची आवश्यकता भासते, ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन
नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर नॉट एंगेज इन ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी. कोणत्याही प्रकारची जे काही ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी असेल म्हणजे वस्तूची निर्मिती करणे असेल, खरेदी विक्री असेल, त्याच्यामध्ये या ज्या काही नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहेत त्या एंगेज नसतात. मोस्टली दे डील विथ पब्लिक मनी. दिस कन्सर्न कलेक्ट मनी सच ॲज सबस्क्रिप्शन, डोनेशन, ग्रँट्स, एंट्रन्स फी एक्सेट्रा फ्रॉम पब्लिक. या ज्या काही संस्था आहे या पब्लिककडनं पैसे गोळा करत असतात, वर्गणीच्या माध्यमातून, डोनेशनच्या माध्यमातून, सरकारच्या ग्रँटच्या माध्यमातून, शासनाच्या ग्रँटच्या माध्यमातून, किंवा नवीन सभासद जर समजा संस्थेमध्ये प्रवेश घेत असेल तर त्याची जे काही एंट्रन्स फी असेल त्याच्या माध्यमातून या ज्या काही संस्था आहे हे काय करत असतात, पैसा गोळा करत असतात. दिस कन्सर्न आर answerable to the society for such money collect and spend. Hence proper books of account are to be maintained. या ठिकाणी ज्या काही संस्था आहेत या ज्या काही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहेत या लोकांकडनं पैसा गोळा करत असतात आणि ते खर्च करत असतात, आणि म्हणून लोकांकडनं जमा केलेल्या पैशाचा कशा पद्धतीने खर्च केला त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागत असतं. आणि ते उत्तर देण्यासाठी ते काय करत असतात, त्यांचं जे काही बुक्स ऑफ अकाउंट असतं ते मेंटेन करत असतात, म्हणजे त्यांचं खाते ते मेंटेन करत असतात. फॉलोइंग आर द रिझन फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट बाय नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे बुक्स ऑफ अकाउंट म्हणजे त्यांचं जे काही खातं मेंटेन करण्याचे काय काय कारण आहेत, रिझन, कोणकोणते रिझन आहेत. फर्स्ट रिझन दिलेलं आहे टू मेंटेन प्रॉपर कंट्रोल ओव्हर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. जे काही आर्थिक व्यवहार आहेत त्या आर्थिक व्यवहारांना कंट्रोल करण्यासाठी या ज्या काही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहेत ते काय करत असतात, तर त्यांचं जे काही अकाउंट असेल ते मेंटेन ठेवत असतात. टू नो द सोर्स ऑफ इन्कम अँड हँड्स ऑफ एक्सपेंडिचर. त्यांना आलेलं इन्कम आणि त्यांना खर्च करण्याचा जो काही मार्ग आहे ते जाणून घेण्यासाठी, त्याची माहिती मिळवून घेण्यासाठी त्या ठिकाणी ते त्यांचं अकाउंट जे असतात ते मेंटेन करत असतात. टू कम्प्लीट विथ द प्रोव्हिजन ऑफ लॉ ऍप्लिकेबल टू देम. Example, not for profit concern registered as a charitable trust under Mumbai Public Trust Act. Cooperative society registered under the Cooperative Society Act has to comply with the provision of this act regarding budget, audits of account, register to be maintained, etc. म्हणजे ज्या काही आपल्या सेवाभावी संस्था असतील किंवा या ज्या काही सेवा देणाऱ्या ज्या काही संस्था असतील यांना स्वतःचा एक ऍक्ट असतो, चॅरिटेबल ट्रस्ट अंडर मुंबई हा एक ऍक्ट आहे. त्याच्यानंतर कॉपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर अंडर कॉपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट. या ज्या काही ऍक्ट आहे त्या ऍक्टच्या म्हणजे त्या कायद्यानुसार या संस्थांना कार्य करावं लागत असतं, आणि म्हणून त्या कायद्यानुसार हे जे काही आपले नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहे त्यांना त्यांचा स्वतःचा बजेट असेल, त्याच्यानंतर त्यांची स्वतःची जी काही ऑडिटिंग असेल ती त्यांना करावी लागत असते. त्याच्यानंतर 4 नंबरचं रिझन आपल्याला दिलेलं आहे टू नो सरप्लस डेफिशिट ऑफ द कन्सर्न ड्युरिंग पर्टिक्युलर पिरियड. म्हणजे एका विशिष्ट वेळेमध्ये आपल्या संस्थेला सरप्लस वाढीची रक्कम आहे किंवा डेफिशिट तुटवडा निर्माण झालेला आहे हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न काय करत असतात, त्यांचं अकाउंट मेंटेन करत असतात. 5 नंबर टू नो द नेट वर्थ ऑफ द कन्सर्न ॲज ऑन पर्टिक्युलर डे. एका विशिष्ट दिवसापर्यंतची आपली जी काही नेट वर्थ आहे, जो काही आपला शुल्क आहे, आपल्याकडे असलेली जे काही रक्कम आहे हे किती आहे हे जाणून घेण्यासाठी या ज्या काही संस्था आहे या काय करत असतात, तर त्यांचा अकाउंट मेंटेन करत असतात. 6 नंबरचं रिझन टू अवॉइड मेल प्रॅक्टिसेस अँड मिस अप्रोप्रिएशन ऑफ कॅश अँड ॲसेट. म्हणजे जे काही आपल्या संस्थेमधील मेल प्रॅक्टिसेस म्हणजेच काय, तर भ्रष्टाचार, आणि मिस अप्रोप्रिएशन म्हणजेच काय, तर दुरुपयोग. आपल्या व्यवसाय संघटनेची जी काही कॅश असेल आणि ॲसेट असेल याच्यामध्ये भ्रष्टाचार टाळण्यासाठी आणि काहीतरी चुकीच्या मार्गाने संस्थेची जी काही प्रॉपर्टी आहे ती यूज केली जाऊ नये यासाठी हे जे काही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असतात हे काय करत असतात, तर त्यांचे अकाउंट मेंटेन करत असतात. पुढे आपल्याला दिलेलं आहे नेक्स्ट पॉइंट, मिनिंग ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. हे जे काही
नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे जे काही रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे त्याचा अर्थ आपल्याला दिलेला आहे. द डे टू डे ट्रान्झॅक्शन ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर रेकॉर्डेड इन अ कॅश बुक अँड देन दे आर पोस्टेड टू लेजर अकाउंट. जे काही दैनंदिन जो काही ट्रान्झॅक्शन आहे, जे काही व्यवहार आहे, ते व्यवहार सर्वात प्रथम नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ही काय करत असते तर रेकॉर्ड करत असते कॅश बुक मध्ये आणि नंतर त्याची पोस्टिंग करत असते लेजर अकाउंट मध्ये. ऍट द एंड ऑफ फायनान्शियल पिरियड द कॅश बुक अँड लेजर अकाउंट्स आर बॅलन्स अँड फ्रॉम दिस बॅलन्स रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज प्रिपेअर. आणि काही काळानंतर ज्यावेळेस फायनान्शियल जे काही वर्ष संपल्यानंतर हे जे काही कॅश बुक असेल आणि लेजर अकाउंट असेल हे क्लोज केलं जात असतं आणि त्या बॅलन्सच्या आधारावरती काय तयार केलं जात असतं तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार केलं जात असतं. द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट जे आहे ते काय आहे रिअल अकाउंट आहे. त्याचा छोटासा फॉर्मॅट या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे जे काही अकाउंट आहे हे कोणत्या प्रकारचं अकाउंट आहे तर रिअल अकाउंट आहे. जे आपले अकाउंटचे मुख्य प्रकार आहेत 3, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. त्यापैकी नॉमिनल अकाउंट मध्ये हे जे काही रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे त्याचा समावेश होत असतो. क्रेडिट ट्रान्झॅक्शन आर नॉट रेकॉर्डेड इन द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. जे काही उधारीने केलेले जे काही व्यवहार असतील त्याचा कोणत्याही प्रकारचं रेकॉर्डिंग या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये केलं जात नाही. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज अ समरी ऑफ कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन फॉर पर्टिक्युलर पिरियड. म्हणजे एका विशिष्ट पिरियड मधील जे काही कॅश असेल आणि बँक असेल याचे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत हे ट्रान्झॅक्शनचे एक प्रकारचं सारांश आहे काय रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. ऑल रिसिप्ट आर शो टू डेबिट साइड. जे काही कोणत्याही मार्गाने आपल्याला पैसे आलेले असतील, रक्कम आलेले असेल, मग ते सबस्क्रिप्शन असेल, डोनेशन असेल, हे सगळे गव्हर्नमेंटची ग्रँट असेल, ही सगळी कुठे रेकॉर्ड केली जात असते तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या रिसिप्ट साईडला, डेबिट साईडला रेकॉर्ड केली जात असते. ऑल पेमेंट्स टू द क्रेडिट साईड. आणि जेवढेही काही पेमेंट दिलेले आहेत, जेवढा काही खर्च केलेला आहे तो कुठे रेकॉर्ड केला जात असतो पेमेंट साईडला केला जात असतो. पुढे दिस अकाउंट स्टार्ट विथ ओपनिंग कॅश अँड बँक बॅलन्स डिफरंट बँक्स अँड क्लोजेस विथ कॅश अँड बँक बॅलन्स ऍट द एंड ऑफ द इयर. म्हणजे हे जे काही रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची जी काही ओपनिंग आहे ती कशाने होत असते कॅश आणि बँक बॅलन्सने होत असते आणि क्लोजिंग सुद्धा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची कशाने होत असते तर कॅश आणि बँक बॅलन्सने होत असते. पुढे आपल्याला रिसिप्ट साईडचा अर्थ आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. ऑल द रिसिप्ट ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड आर डेबिट टू रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट्स इरेस्पेक्टिव्ह ऑफ द year for which they are received and irrespective of their nature, revenue or capital. Such a receipt may be related to previous year or current year or next year. All receipts are debit to this account. याचा अर्थ आपल्याला दिलेला आहे की जे काही आपल्याला पूर्णपणे एका विशिष्ट कालावधीमध्ये सर्व प्राप्ती, मग ती कोणत्याही वर्षाच्या संबंधित असो, मग ती मागच्या वर्षाची प्रिव्हियस इयरची असेल किंवा चालू वर्ष करंट इयरची असेल किंवा नेक्स्ट इयरची असेल किंवा ती कोणत्याही प्रकारची त्याचं नेचर जे आहे म्हणजे ते पैसे कोणत्याही मार्गाने म्हणजे ते सबस्क्रिप्शनने आलेले आहेत, डोनेशनने आलेले आहेत किंवा एखाद्या सरकारच्या ग्रँटने आलेले आहेत, त्याचं नेचर कोणतंही असो, ही सगळीची सगळी जे काही अमाऊंट आहे ती काय केली जात असते रिसिप्ट अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड केली जात असते. त्याच्यानंतर आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचं पेमेंट साईड दिलेली आहे. ऑल पेमेंट्स मेड ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड आर क्रेडिट टू रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इरेस्पेक्टिव्ह ऑफ द पिरियड विच इट रिलेटेड अँड इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर नेचर, रेव्हेन्यू ऑर कॅपिटल. म्हणजेच काय तर कोणत्याही प्रकारचा खर्च असेल तो खर्च आपल्या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड केला जात असतो. सच पेमेंट मे बी रिलेटेड टू प्रिव्हियस इयर. मग ते जे काही खर्च आहे तो मागच्या वर्षाचा असेल, करंट इयर चालू वर्षाचा असेल किंवा नेक्स्ट इयर. पेमेंट मे बी रेव्हेन्यू ऑर कॅपिटल. मग तो कॅपिटलशी संबंधित खर्च असेल किंवा रेव्हेन्यूशी संबंधित खर्च असेल, त्याचं रेकॉर्डिंग कुठे केलं जात असतं तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या
क्रेडिट साईडला, पेमेंट साईडला त्याचं रेकॉर्ड केलं जात असतं. पुढे आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा फॉर्मॅट दिलेला आहे. या ठिकाणी डेबिट साईडला रिसिप्ट अकाउंट, ऑल रिसिप्ट, प्रिव्हियस इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयर दिलेलं आहे. त्याच्यानंतर पेमेंट साईडला दिलेलं आहे ऑल पेमेंट्स, प्रिव्हियस इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयरचं पेमेंट आपल्याला या ठिकाणी दिलं. नेक्स्ट पॉईंट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे फीचर्स ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. फीचर्स, वैशिष्ट्ये, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे वैशिष्ट्य दिलेलं आहे. पहिलं वैशिष्ट्य, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. आपल्याला परीक्षेमध्ये इयत्ता 12वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला रिकाम्या जागामध्ये हा प्रश्न येत असतो. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कोणत्या प्रकारचं अकाउंट आहे, तर रिअल अकाउंट आहे. 2 नंबर, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज सिमिलर टू कॅशबुक. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे काय आहे, तर कॅशबुक आहे. पैसे आले डेबिट, पैसे गेले क्रेडिट, या पद्धतीने हे कॅशबुक आहे. किंवा समरी ऑफ कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन, म्हणजे जे काही कॅशशी संबंधित जे काही ट्रान्झॅक्शन आहे, व्यवहार आहे, ते म्हणजेच काय, तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, इट्स इन्क्लूड ऑल टाइप्स ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये सगळ्या प्रकारचे जे काही खर्च, मिळकत, मिळालेली रक्कम असेल, पेमेंट असेल, याचा समावेश होतो. 4 नंबरचं फीचर, 4 नंबरचं फीचर आपल्याला दिलेलं आहे, इट्स रेकॉर्ड ऑल रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट्स मेड ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड. म्हणजेच काय, तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये जे काही पर्टिक्युलर पिरियड मध्ये, एका विशिष्ट वेळेमध्ये मिळालेली जी काही रक्कम असेल, मग ती करंट इयरची असेल, प्रिव्हियस इयरची असेल किंवा नेक्स्ट इयरची असेल, त्याचं रेकॉर्ड केलं जात असतं. 5 नंबरचं वैशिष्ट्य, इन्कम रिसिवेबल अँड अमाऊंट पेबल आर नॉट रेकॉर्डेड इन दिस अकाउंट. म्हणजे या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचे येणे असलेली जे काही रक्कम असेल आणि देणे असलेली जे काही रक्कम असेल, याची नोंद केली जात नाही. म्हणजे जे येणारी आहे, आलेली आहे का नाही, जर येणारी असेल तर अशा रक्कमची आणि आपल्याला द्यायची आहे अशा रक्कमची रेकॉर्डिंग केली जात नाही. म्हणजे मिळालेली आहे आणि आपण पेमेंट केलेलं आहे, अशाच रकमेचं रेकॉर्ड पुढे केलं जात असतं, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला केलं जात असतं. 6 नंबर, दिस अकाउंट इज अ बेस टू प्रिपेअर फायनल अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. या खात्याच्या आधारावरती आपले जे काही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असेल, यांना स्वतःचे जे काही अंतिम खातं, फायनल अकाउंट आहे, ते तयार करता येत असतं. दिस अकाउंट शो ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड बँक. हे जे काही अकाउंट आहे, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, हे काय करत असतं, तर आपल्याकडे असलेली कॅश आणि आपल्या बँकेमध्ये असलेलं जे काही आपलं बँक बॅलन्स आहे, त्याची ओपनिंग आणि क्लोजिंग आपल्याला कळवत असतं. म्हणजे या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या माध्यमातून आपल्याला जे काही आपल्या अकाउंटमध्ये जे काही कॅश किती आहे, त्याच्यानंतर बँकेमध्ये आपलं बँक बॅलन्स किती आहे, आपल्या संस्थेचं बँक बॅलन्स किती आहे, याची माहिती या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटवरून आपल्याला मिळत असते. या ठिकाणी थांबूया. बाकीचा जो काही पार्ट आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. कदाचित तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळेल. धन्यवाद.